त्यापैकी आधारलेली असेल आणि आजची मुलाखत मी आपली आज सुरुवात करते. खरं तर रोहित दादांची मी फार ओळख सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही, कारण रूढ अर्थाने औपचारिक ओळखी ज्यांच्या इतर कुठल्या कामाने ओळखी होत नाही. मला असं वाटतं की एक अतिशय यशस्वी बिझनेसमन ते पॉलिटिशियन हे जे रिफॉर्मेशन आहे ते रिफॉर्मेशन सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. परंतु राजकारणी असणारे रोहित दादा, त्यांचा राजकारणातला हनीमून पिरियड आता संपलेलं असेल, कारण आता ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषद झाली, मग त्यांनी वेगळा मतदारसंघ निवडला. मी त्यांच्या त्या सगळ्या राजकीय प्रवासाकडे जाईल, पण आधी जरा थोडासा हलकं सुरुवात करते. रोहित दादा, सगळी लोक जी आहेत ना, आत्ताची सगळी ही जनरेशन आहे, म्हणजे जरा जरी केस पांढरे झाले तरी लोक वेगवेगळे कलर डाय करून लोक केस काळे करतात. पण पांढऱ्याचं काळं करणारी माणसं, तुम्ही मात्र काही केस अजिबातच काळे करत नाही. काय तुमचा ज्येष्ठ दिसण्याचा प्रयत्न आहे की काय, नेमकं काय? त्याला या काय झालंय, आत्ताच्या काळामध्ये काळ्या गोष्टीची खूपच जास्त चर्चा होते. त्याच्यात भ्रष्टाचार सुद्धा काळाच असतो. खरं तर काळ्या बाहुल्या सुद्धा चालतायत मार्केट, काळ्या बाहुल्या सुद्धा मार्केटमध्ये आल्यात. तेच म्हणलो ना, काळेची चर्चा खूपच जास्त चालली आणि काळ्या बाहुल्याने बरंच काय, आणि त्याला लालची साथ, लाल रंगाची साथ. अरे वा. खरं तर हा प्रश्न तुम्ही जो विचारला, माझी मुलं आणि माझी पत्नी रोज मला हा प्रश्न विचारतात, केस काळे कधी करतात. मी त्यांना एवढंच सांगतो की मी जसा आहे तसा आहे, ओरिजिनल रंग आहे, ओरिजिनल माणूस आहे आणि तो तसाच राहणार, एवढंच त्यांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे जसं आहे तसं आहे, जास्त मी टेन्शन घेत नाही. कदाचित राजकारणामध्ये स्ट्रेस जास्त असल्यामुळे जरा पटपट पांढरे व्हायला लागले, पण पांढरं म्हणजे अनुभव. गेल्या 7-8 वर्षामध्ये राजकारणामध्ये अशा गोष्टी झाल्यात आणि असा अनुभव मला मिळालेला आहे. बघा, 2019ला आमदार झालो, पूर्वी प्लेगची साथ असायची, तशी कोविडची साथ बघितली, सत्ता बघितली, विरोध बघितला, एक मोठा पक्ष फुटताना बघितला, तो फुटला की फुटला, आमचा पक्ष फुटला, परिवार फुटला, परिवारामध्ये पहिल्यांदाच खासदारकी एकामेकाच्या विरोधात होताना बघितली, मग आमदारकी बघितली, मग नंतर कुठंतरी परिवार एकत्रित येतो असं वाटायला, आणि त्याच्यातच ज्या व्यक्तीवर विश्वास होता ती उद्या जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची ज्या व्यक्तीमध्ये धमक होती, म्हणजे आदरणीय अजितदादा, त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट सुद्धा बघितला. परिवारातून एक कर्ता व्यक्ती आणि मोठा नेता गेल्यानंतर परिवारावर काय अडचण होती हे सुद्धा बघितलं. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक गोष्टी बघितल्यामुळे कदाचित तो स्ट्रेस असेल, नाही तर तो अनुभव असेल, याच्यामुळे ते केस पांढरे झाले. पण या पांढऱ्या केसाची शपथ एक तर दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आणि महाराष्ट्रामध्ये जो कुठला आपला महाराष्ट्र धर्म आहे, जो संतांनी महामानवांनी हा इथं निर्माण केला, त्याच्यावर जी काळी नजर काय लोकांनी घातलेली आहे, त्यांचा सुद्धा खात्मा आपण एकत्रित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ या ठिकाणी घेतली. क्या बात आहे. खरं तर मी पहिले 2-3 प्रश्न हलके फुलके विचारावे असं म्हटलं, पण दादा अगदी म्हणजे न्यूट्रलमधनं बाहेर आल्या टॉप डबल टॉप टाकण्याच्या तयारीत दिसत आहेत. आणि आपण परिवाराच्या संबंधाने बोललात. खरं तर महाराष्ट्रातलं पवार कुटुंब हे सगळ्यात मोठं कुटुंब समजलं जातं, आणि त्या मोठ्या कुटुंबाचा आपणही एक भाग असलो, ही भाग निश्चितच भूषणावं बाब आहे. ही सगळ्यांच्यासाठी एक कुणालाही आनंद देणारी आणि त्याचा आपण गर्व बाळगावा, अभिमान बाळगावा, अशी ती बाब आहे, आणि अशा कुटुंबाचे आपण सदस्य आहात.
आणि पवार कुटुंब कधीही फुटू शकत नाही, पवार कुटुंबात कधीही क्लेश होऊ शकत नाही असं सातत्याने म्हटलं जायचं. मात्र मधल्या काळातले जसं आपण म्हणालात की एकाच कुटुंबातले दोन लोक एकमेकांच्या विरोधात खासदारकीला उभे राहिले आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडत गेल्या. परंतु काही जरी असलं, एवढ्या जरी गोष्टी घडत असल्या तरी पवार कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुखाचा शब्द आहे तो शब्द खालच्या लोकांनी कधीही डावलला नाही किंवा तो शब्द ओलांडला नाही. अगदी दादांनी सुद्धा कधी मोठ्या साहेबांना क्रॉस केला नाही. असं सगळं असताना दादांचं जाणं तर आमच्या सगळ्यांच्यासाठी धक्का होता. पण दादा गेल्यावर अवघ्या 24 तासाच्या आत आदरणीय पवारसाहेब असं म्हणाले की कुणीतरी याच्यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवत आहे. कलकत्त्यावरून एक बातमी येते. कलकत्त्यावरून म्हणताना त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याकडेच रोख होता हे वेगळं सांगायची गरज नाही. कलकत्त्यावरून घातपाताची शंका व्यक्त केली जाते, मात्र तसं नाही, हा अपघातच आहे. एकदा पवार साहेबांनी बोललो म्हणजे बोललो, पत्थर की लकीर असं असताना सुद्धा अवघ्या 8व्या-9व्या दिवशी आपण मात्र हा अपघात नसून घातपात आहे असं म्हणाले. पवार साहेबांनी सांगितलेली ती लाईन ती क्रॉस करून आपण मांडताय हे कसं? 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या आसपास ॲक्सिडेंट झाला. 9ला 10 मिनटं नाही तर 5 मिनटं असताना आम्हाला कळालं की आपले दादा हे आज आपल्यात नाही. हॉस्पिटलला आम्ही सर्वजण तिथे गेलो. पवारसाहेब तिथे आले. पवारसाहेब तिथे आल्यानंतर एक तर ते खूप भावनिक होते. अजितदादा 18 वयाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि श्रीनिवास काका म्हणजे त्यांचे बंधू त्या दोघांनाही मुलासारखं पवारसाहेबांनी आणि प्रतिभाजींनी वाढवलं. एक वेगळं नातं अजितदादांचं आणि साहेबांचं होतं आणि दादा कितीही कडक दिसले तरी ते मावळ आणि भावनिक होते. नंतर राजकारणात आले. पवारसाहेबांनी ताकद दिली. दादांचं कर्तृत्व मोठं होतं, स्वकर्तृत्वातून ते मोठे झाले. एक भावनिक नातं त्यांचं होतं. ठीक आहे, मध्ये 2-3 वर्ष वैचारिक लढाई ही होऊ शकते, वैचारिक लढाई ही झाली. पण कितीही आपण वडिलांबरोबर भांडलो, आईबरोबर भांडलो, आपल्या भावना आणि आपलं जे नातं असतं ते तर असतंच नाही. त्यामुळे जेव्हा दादांचा हा ॲक्सिडेंटचा विषय त्यांच्यासमोर आला, तिथे आलेत आणि त्यांनी ते सगळं बघितलं तर पवारसाहेब भावनिक दृष्टिकोनातून खचले. पवारसाहेबांना खचलेलं कुणीही बघितलेलं नाही. पण आपण ज्याला मुलगा मानत होतो, मुलासारखा होतो, त्याचं वय कमी असताना सुद्धा तो आपल्यासमोर तिथं जर त्यांचं मृत्यूदेह पडलं असेल, ठेवलं असेल, तर हे कसं साहेबांना वाटलं असेल याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यातच तिथं असणारे पोलीस डिपार्टमेंट पवारसाहेबांना आम्हाला भेटलं आणि त्यांनी विचारलं की अंत्यविधी आपण आज करणार आहात का उद्या करणार आहात. पार्थ पण तिथं होता. लाखो लोक हे अजितदादांचे फॅन होते. दादांचं अंतिम दर्शन त्यांना घ्यायचं होतं. पवार परिवाराने ठरवलं की त्या दिवशी संध्याकाळी आपण अंतिम दर्शनासाठी लोकांना संधी देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपण अंत्यविधी करू. त्याच्यात आमच्याकडनं प्रश्न पोलीस डिपार्टमेंटला करण्यात आला. उद्या आपल्याला सोय करायची, कोणाला अडचण होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची. अंदाजे किती लोक उद्या येतील? त्यांनी सांगितलं 16 ते 17 लाख लोक उद्या अंत्यविधीला येऊ शकतात. त्यांनी अजून हेही सांगितलं की सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. लोक चिडली आहेत, लोकांमध्ये नाराजगी आहे, लोक ॲलिगेशन करत आहेत, काही लोकांची नावं घेत आहेत. याच्यात जर उद्या कुठं काय झालं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज आदरणीय पवारसाहेबांना आला. आणि उद्या समजा तुम्ही तिथे आला असताना तर आलाही असताल, जर पवारसाहेबांनी वेगळं स्टेटमेंट दिलं असताना तर स्टेटमेंटच दिलं नसतं आणि दुसऱ्या दिवशी भावनिक दृष्टिकोनातून प्रेमापोटी एका व्यक्तीने दगड मारला असता, धक्काबुक्की केली असते आणि चुकून दंगल झाली असते, तर शेवटी इजा सामान्य लोकांना झाली असती. त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी 5-6 तासाच्या आतच त्यांनी ते स्टेटमेंट केलं, उद्या कुठंही काय चुकीचं होऊ नये. मी 13 दिवसानंतर बोललो, पुराव्यासकट तिथं बोललो.
आणि आमच्या परिवारामध्ये असं कुठंच नाही की बाबांनो कुठं वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आम्हाला आदेश एवढाच आहे, बोलत असताना पुराव्यासकट बोला, बोलत असताना लोकांबद्दल नाही तर कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना आदरानेच बोला आणि कुठेही चुकीचं बोलू नका. त्यामुळे मी वेगळं काही केलं नाही. पुरावे होते, दादांसाठी मी लढत होतो आणि नंतर तुम्ही बघितलं असेल पवार साहेबांनी पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी पण पाठिंबा दिला आणि अख्ख्या महाराष्ट्राने तिथं पाठिंबा दिला. त्यामुळे पवार साहेबांचं असं कधी नव्हतं की मी एखादं स्टेटमेंट दिलं तर तू चुकीचं स्टेटमेंट आहे तर विरोधाभासाचं बोलू नको. पुरावा असेल तर तुम्ही बोलू शकता. एवढी लोकशाही आमच्या परिवारामध्ये, म्हणून आम्ही लोकशाही बरोबर त्या ठिकाणी असतो. आपण त्याचं दिलेलं स्पष्टीकरण हे निश्चित पटणारं आहे, कारण ती गर्दी आम्ही सगळ्यांनी अनुभवली, तो भावनावेदही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. पण एवढी बारामती पक्की बांधलेली असताना, एवढा मोठा बारामतीचा गड आहे, पवारांचं सगळं साम्राज्य तिथे आहे, तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे आणि ते प्रचंड घट्ट आहे. असं असतानाही अशी काय गोष्ट घडते की रोहित पवारांना बारामती, पुणे सगळं सोडून कर्जत जामखेडचा मतदारसंघ निवडावा लागतो? म्हणजे काय राम शिंदेंशी तुमचं एवढं काय आहे की तुम्हाला इकडे यावं लागलं? का बरं तुम्ही इथे कर्जत जामखेड निवडलं? पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रियाताई खासदार होत्या, दादा आमदार होते, सत्तेत असताना पालकमंत्री होते. माझी सुरुवात राजकारणाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. घराणेशाही हा विषय असतो, चर्चेत येतो. माझ्या बाबतीत सुद्धा तो चर्चेत आला नाही तर येणार होता याचा अंदाज त्या ठिकाणी मला माहीत होता. त्यामुळे डायरेक्ट आमदारकी खासदारकी लढण्यापेक्षा जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्याचबरोबर आमदारकीचा पण मतदारसंघ निवडत असताना सोपा न घेता तो जर अवघड असेल आणि तिथं करण्यासारखं खूप असेल तर मग उद्या जाऊन आपण काय करू शकतो हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये अनेक अडचणी होत्या. तिथं साधा हॉस्पिटल सुद्धा नीट नव्हतं, तिथं प्रशासकीय बिल्डिंग खराब होत्या, तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते, शिक्षणाचे प्रश्न होते, बरेच काय होते. म्हणून अवघड मतदारसंघ निवडायचा म्हणून तो त्या ठिकाणी निवडला. राम शिंदेच्या विरोधात काय मी होतो असं नव्हतं, पण तिथे जाऊन निवडणूक लढणं, ती जिंकणं यात मला श्रेय जात नाही. पण तिथे असताना सामान्य लोकांनी मताच्या माध्यमातून माझ्या विश्वास मला आशीर्वाद दिला हे महत्त्वाचं. म्हणून सातत्याने 2 टर्म मी तिथं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तिथं जे काय जमलं ते करण्याचा प्रामाणिकपणे, म्हणजे सोपा मार्ग नाही घेतला मी, थोडा अवघड मार्ग घेतला. कर्जत जामखेडमधला झालेला जो बदल आहे तो आम्ही बघतोय. विशेषतः आता जो नवा नगर आणि जामखेडला होणारा जो एक चांगला मार्ग तयार झाला आहे तोही बघतोय आम्ही. मधले अंतर्गत रस्ते बघतोय, बराचसा बदल आता होतोय, ही चांगली गोष्ट आहे. असं असताना सुद्धा दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना मात्र विजय खूप जिकिरीचा होतोय असं वातावरण झालं होतं. आणि तरी सुद्धा तुम्ही जिंकलात याचं श्रेय कुणाला? कारण आता आपण जिथे बोलत आहोत इथून जवळच निलंगा आहे आणि निलंग्यामध्ये पाशा पटेलांची आता बऱ्यापैकी साम्राज्य उभं राहते. पाशा पटेलांची एक सभा तुमच्या मतदारसंघात झाली होती. इथे पाशा पटेलांचे खूप सारे लोक असतील. कोणाला श्रेय असेल? पाशा पटेलांच्या सभेला, राम शिंदेंच्या प्रभावहीन प्रचाराला, कंटाळलेली भाजपाला कंटाळलेले लोक, की रोहित पवारांचं कर्तृत्व? काय नेमकं काय आहे त्याच्यात? श्रेय मलाही जात नाही, कुणाला जायचे तिथं असताना जनतेला हे श्रेय त्या ठिकाणी जातं. खरं तर आपण बघितलं नाही तर आमचा अंदाज जो होता तो खूप मोठा होता. 10 आमदार आमचे निवडून आले, खासदार 8 निवडून आले. जे थोडक्यात नाही तर मोठ्या मताधिक्याने पडलेले जे आमचे उमेदवार होते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, बोलल्यानंतर बाहेरून मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला गेला होता. RSSचा वापर करून कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं भेदभाव निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. आणि अचानक काहीच आपल्या हातात नाही, मग लाडकी बहीण योजना आणून त्याच्यातून ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये, 6,000 रुपये घरामध्ये समजा 2 महिला असतील 3 महिन्याचा ॲडव्हान्स हा दिला गेला. आता महिना होऊन सुद्धा पैसे मिळत नाही, पण त्यावेळेस ॲडव्हान्समध्ये दिला गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला. त्यामुळे जी अपेक्षा होती त्या लेवलला त्या ठिकाणी झालं नाही. काही प्रमाणात
मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आपल्याला माहिती. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी थोडक्या का होईना मताने निवडून आलेले मोठे मोठे नेते. पाशा पटेलांनी तुमच्याबद्दल फार अगदी अर्वाच्य पद्धतीने प्रचार केला. भाषणातला स्तर अगदीच खाली गेला होता. फार म्हणजे अगदी माझ्यासारखे माणसाला ते बघताना फार संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यावर तुम्ही कधीच नंतर प्रतिक्रियाही दिली नाही, तुमच्या भाषणातही दिली नाही. ज्या पक्षामध्ये ते आहेत तोच पक्ष महिलांना कधी आदर देत नाही. तुम्ही बघा, पाशा पटेल त्यांच्याच पक्षाचे आता अशा लेवलला जाऊन महिलांबद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. आणि मग आमचा एक मोरे नाना नावाचा कार्यकर्ता फक्त राम शिंदेच्या विरोधात काहीतरी बोलतो. जसं तुम्हाला सुद्धा नोटीस आली तसे त्यांना सुद्धा सुरेखंडांना नोटीस आली. विधान परिषदेमध्ये बोलवलं आणि माफी मागायला लावलं. अरे पाशा पटेल महिलांबद्दल जो बोलला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय माफी मागायला नाही लावली? त्यांना काढायला पाहिजे होतं. तसंच तिथं उत्तर प्रदेशचा खासदार, तिथं असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. त्याच्यामध्ये भाजपमध्ये कुठं ना कुठेतरी महिलांचा आधार ठेवला जात. आता काल 2023ला महिलांना आरक्षण देण्याचा बिल आलं होतं. सर्वांनी सपोर्ट केला, म्हणजे काँग्रेसने सपोर्ट केला. पण ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, ते डिलिमिटेशन बिल होतं. कालचं बिल 2023चं महिला आरक्षणाचं ते पास केलं. काल महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि डिलिमिटेशन घोषवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना डिलिमिटेशन माहीत नसेल. ग्रामपंचायतचं इलेक्शन आणि नगर परिषदचं इलेक्शन हे लढत असताना सत्तेत जो नेता असतो आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी अख्खा वॉर्ड तोडून टाकतो. आणि मग हे कुटुंब आपल्याला मतदान करू शकतो ते देऊ शकत नाही, मग वेळ वागडं कापायचं. जे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये झालं तेच काल डिलिमिटेशनच्या माध्यमातून हे खासदारकीला आणि आमदारकीला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याच बरोबर काल फक्त महिलांच्या बिलाचा वापर केला. म्हणजे कुठंतरी भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. पाशामध्ये त्याचंच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव नाही, त्याच्यावर मी रागवलेलो नाही, कारण का तो योग्य पार्टीमध्ये आहे. आता आपण हे कर्जत जामखेडच्या मतदारसंघाबद्दल बोलत होतो आणि तिथल्या विजयाबद्दल. मला त्याची एक आठवण दादांच्या सोबतची आठवते की दादा प्रीतिसंगमला बहुतेक भेट झाली होती आणि दादा तेव्हा म्हणाले की बघ बेटा मी तुझ्या प्रचाराला आलो नाही. म्हणजे काय? म्हणजे अजितदादांना असं वाटत होतं की राम शिंदे पराभूत व्हावे. कदाचित म्हणजे महायुतीमध्ये दादा असताना सुद्धा एवढं रोहितवर प्रेम आहे दादांचं, म्हणजे असणारच ते. परंतु मग महायुतीचं काय झालं, नेमकं काय? आपण असं बोलू शकतो, दादांना कदाचित राम शिंदे सर निवडणुकीत पडावे असं नक्कीच वाटत नसेल. पण दादांना हे मात्र वाटत असेल की रोहित पवार हा निवडून यावा. त्यामुळे कदाचित त्यांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट दिलं असेल. हे म्हणून पवार का असतात त्याचं हे चांगलं उत्तर आहे की पवार कसे असतात आणि पवार कशी उत्तरं देतात. पण म्हणूनच पवारांना जोडून की तुमचं आणि दादांचं इतकं सुंदर बॉन्डिंग आणि दादांचं जाणून दादा गेल्यानंतरचा एक जो भक्कम स्टँड, जो संबंध महाराष्ट्राला वाटत होतं की हा स्टँड कुणीतरी घेतला पाहिजे आणि हा स्टँड आपण घेतला. आणि हा स्टँड घेत असताना आपला सगळ्यात आपण टप्प्याटप्प्याने स्टँड घेतला. आपण पहिल्या टप्प्यात फक्त अपघाताच्या संबंधाने बोलत होतात आणि खूप विस्तृतपणे बोलत होतात. यातल्या BSR कंपनीबद्दल आपण बोलत होतात आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं की दादा बाय रोड जाणार होते, पण दादा बाय रोड न जाता त्या दिवशी त्यांनी फ्लाईटचा प्रवास केला जो दादांना करायचा नव्हता. नेमकं काय? आणि एका माणसाचा फोन आला. आपण थेट पटेल आणि तटकरेंकडे आरोप करताय. आरोप करतोय असं मी म्हणणार नाही. आमच्या मनामध्ये शंका आहे, त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. 27 तारखेला दुपारपर्यंत कॅबिनेट होती. कॅबिनेटमधून दादा मोकळे झाले होते. त्यानंतर काही व्यक्तिगत कामं होती म्हणून ते ती कामं सोडवत होते. संध्याकाळी एक बैठक ठरली होती सुनील तटकरेंबरोबर. ती बैठक समजा 4 वाजता होती का 5 वाजता होती. सुनील तटकरेंना यायला वेळ लागला. ते आले उशिरा. त्या चर्चेमध्ये नरेश अरोरा,
त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा होता दादांना तो करू नका, बरंच काय अशी चर्चा तिथं सुरू होती. बैठक बराच वेळ सुरू झाली, बराच वेळ चालली आणि मग ती चालत असताना त्यांना प्रफुल्ल पटलांचा फोन आला. एक कुठली तरी फाईल होती, दादा कुठलीही फाईल अर्धवट सोडत नव्हते, त्याच्यावर सही तरी करायचे आणि जर चुकीची फाईल असेल ती परत तरी पाठवायची. मग त्या फाईलबद्दल बोलत असताना ते म्हणाले, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणाले की फार महत्त्वाची फाईल आहे. दादा म्हणले असली फाईल माझ्याकडे आज तरी नाही आली. नाही तुमच्या मंत्रालयात आली. अरे मी इकडं घरी, मंत्रालयात फाईल. मग मंत्रालयातून फाईल आणता आणता उशीर लागला, तो येऊन सही करायला उशीर लागला आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना कदाचित त्यांना कुठल्या तरी नेत्याने सांगितलं, की कुठल्या नेत्याने मला माहीत नाही, दादा थोडा उशीर झाला तर काय हरकत नाही, तुम्ही गाडीने जाणार आहात आम्हाला माहिती आहे, मग थोडं फाईलवर सही करा, नाही तर काम माझं पूर्ण करा, तुम्ही विमानालाही बारामतीला जाऊ शकता. असं संभाषण झाल्यानंतर मला कळालं 7:09 दादानी PA सांगितलं की आता विमान बुक कर आणि मग त्यानंतर विमान हे दुसऱ्या दिवशीसाठी बुक केलं गेलं. जे विमान आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचा अपघात त्या ठिकाणी झाला. माझं म्हणणं एवढंच आहे, आपण जेव्हा म्हणतो कॉन्स्पिरसी, आपण जेव्हा म्हणतो याला क्रिमिनल अँगल, अरे पण तुम्ही तपास केला तर तुम्हाला कळेल की क्रिमिनल अँगल आहे का नाही. आम्हाला शंका आहे, पण तुम्ही तपासच कुठल्या बाजूनीचं करत नसाल तर ही गोष्ट योग्य नाही. त्यामुळे पण यावर सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे की हे आम्हाला बदनाम करण्यासाठी आहे. उलट आम्ही सुनेत्रा वहिनींना एक प्रोटेक्टिव्ह कव्हर देण्याचा प्रयत्न करतोय. सुनेत्रा वहिनीच आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, मात्र या पक्षावर ताबा घ्यायचा होता ज्यांना, त्यांनी हे सगळं कुभांड रचलं. अप्रत्यक्षरित्या ते आपल्यावर रोखच करतायत की आपल्याला या पक्षाचा ताबा घ्यायचा होता. मग ताबा कुणाला घ्यायचा होता? तुम्हाला त्या पक्षाचा ताबा घ्यायचा होता की त्यांना ताबा घ्यायचा होता? हे नेमकं ताबेदारीचं भांडण काय आहे? ताई तुम्हालाही माहिती, तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा पुराव्यासकट बोलता, मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यासकट बोलतो. अजितदादांचा ॲक्सिडेंट 28 जानेवारीला झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे BJPचे एक खूप मोठे देशाचे नेते आहेत आणि मंत्री आहेत, गोयल साहेब, त्यांनी स्टेटमेंट दिलं एका पत्रकारासमोर, त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे की प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, म्हणजे भाजपने डिक्लेअर केलं अजितदादांच्या आणि पक्षाचे. गोयल कोणी गल्ली बोळातल्या टपरीचे चालक नाहीयेत, खूप मोठे नेते आहेत, मोठे नेते. मग दुसऱ्या दिवशी पत्रकारावर खापर फोडलं आणि पत्रकाराने चुकीचं सांगितलं म्हणून मी असं काहीतरी बोललो. पण 13 दिवसानंतर पुराव्यासकट मी कागद दिला. तो कागद मी लोकांसमोर आणला की त्या कागदावर सुनील तटकरेंची सही आहे, प्रफुल्ल पटेलांची सही आहे आणि अजून त्यांचा कोणता तरी कार्यकर्ता त्याची सही आहे. त्या पत्रामध्ये स्पेसिफिकली असं लिहिलेलं आहे की जेव्हा राष्ट्र अध्यक्ष नसतील त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्याध्यक्षाला सगळी ताकद देण्यात यावी. मग दादा गेल्यानंतर हे पत्र द्यायचं काय कारण? ते बोलत असताना ते असंही बोलतात की आधी ठरलं होतं. अरे आधी म्हणजे कधी ठरलं होतं? 2023 मध्ये त्यांची एक बैठक झाली होती तेव्हा ठरलं होतं का? मग दादांच्या सह्याचे काय पुरावे आहेत का? त्याबद्दल ते काही बोलणार नाही. मला तर खरं तर ऑर्गनायझरला विनंती करायची आहे. इथं सुषमाताई एक सामाजिक कार्यक्रमासाठी काही कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे थोडा त्यांना उशीर झाला. मी आलो स्टेजवर, मी आल्या तुम्हाला काय म्हटलं, काय प्रश्न विचारायचा विचारा, धाडस आहे ना, चूक केली नाही ना, मी धाडसी आहे. चूक केली नसेल, मनामध्ये खोट नसेल तर मी कशाला घाबरणार? कोण काय प्रश्न विचारेल? मी घाबरलो का? मग उद्याची मुलाखत, मला तर असं वाटत होतं की उद्याची मुलाखत प्रसन्न जोशींनी घेण्यापेक्षा किंवा मी आपली मुलाखत घेण्यापेक्षा थेट आपली आणि तटकरे साहेबांचीच समोरासमोर मुलाखत झाली असती तर ते अधिक उत्तम झालं असतं. काय हरकत आहे? झालं असतं तर उत्तम झालं असतं, आम्ही पुरावे विचारले असते. पण तरी ती गोष्ट होणार नाही. प्रसन्न जोशी साहेब कडक प्रश्न विचारतील असं मला वाटतं, कारण त्यांनी मला विचारले असते तर मला कडकच विचारले असते. आता सुषमाताई ते पण काही सोप्या नाहीत. मला वाटतं की त्यांनी फारच तयारी करून आलेले आहेत. त्याही मला योग्य दृष्टिकोनातूनच आणि अवघड असतील तरी ते प्रश्न विचारतील. पण माझं एवढंच म्हणणं आहे, नाही मला अजून एक अवघड प्रश्न विचारायचा आहे. नाही विचाराल, पण मला फक्त ऑर्गनायझरला एवढंच सांगायचं आहे, उद्या तासाची जर
मुलाखत असेल, प्रसन्न जोशी साहेबांना कडक प्रश्न विचारायला लावाच, पण त्याच्याच बरोबर ओपन टू ऑल अर्धा तास एकदा करून बघा. आणि मला मराठी पत्रकारांवर विश्वास आहे, ते योग्यच प्रश्न विचारतील, पुरावेच प्रश्न विचारतील. हे मी आता ओपन आता उद्या त्यांना हे विचारल्यानंतर बघा काय होतंय, पुरावे सकट बोलतात का हवेत बोलतात. आणि ते त्यांची मुलाखत झाल्यानंतर पुण्यात नंतर मुंबईमध्ये मी वेगळी मुलाखत त्या ठिकाणी दिली. सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीमध्ये प्रश्नांना उत्तरं देताना असंही म्हटलं, अर्थात ते नाव घेत नाहीत, हा पुन्हा एक वेगळा गणिमिकावा, पण ते अर्थात ते आपल्यालाच उल्लेख होऊन ते सगळे प्रश्न आणि सगळे उत्तरं आहेत. आणि ते असं म्हणतात की जे लोक मला सांगताहेत की मी ताबा घेणार होतो किंवा मला बदनाम केलं जाते, मला बदनाम करण्याची सुपारी दिली गेली, जाणीवपूर्वक माझ्यावर कुभांड रचले गेले, 2 महिन्यापासून माझ्यावर ट्रोल आर्मी सोडली गेली, हे सगळे जे लोक आहेत यातल्या एकानेही कधीही म्हटलं नाही की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करा. ते मी म्हटलं आणि मी केलं. काय म्हणलं? सगळ्यात पहिलं स्टेटमेंट सुनेत्रा काकींना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रीय अध्यक्ष करा, हे कदाचित माझं असेल 3ऱ्या का 4थ्या दिवशी होतं. सुनेत्रा काकींना राष्ट्र अध्यक्ष या 2 नेत्यांनी केलेलं नाही. त्यांना 40 पैकी 35 आमदारांनी लिखित पत्र त्या ठिकाणी दिलं. पण त्यांनी जर नाही म्हटलं असतं तर? कुणी? जर तटकरे आणि पटेलांनी नाही म्हटलं असतं तर काय झालं? ते काय पक्षाचे मालक आहेत का? पक्षाचे मालक कोण? तर तिथे असणारे पदाधिकारी मालक आहेत, कार्यकर्ता मालक आहेत. त्यांनी मतदान करत असताना सुनेत्रा काकींना निवडून दिलं. त्यामुळे हे का टिमकी वाजवत आहे? आता ही व्यक्ती जी उद्या येणार आहे, यावर चाकणकर म्हणजे आता खरं तर त्यांची काही म्हणजे चर्चा करावी की नाही असा प्रश्न आहे, पण त्या दरम्यान चाकणकर असं म्हणत होत्या की आमच्या पक्षातले निर्णय हे आदरणीय पटेल साहेब आणि आदरणीय तटकरे साहेब घेतात, त्यामुळे बाकीच्यांनी याच्यामध्ये बोलायची गरज नाही. हा अप्रत्यक्षरित्या पुन्हा आपल्यावरच रोख होता त्यांचा, जो चाकणकरांनी म्हटलेला. त्यांना मला एकच प्रश्न करायचा आहे की त्यांच्या पक्षामध्ये निर्णय जर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जर घेत असतील तर मग खराबच्या त्या बोधू मांबाच्या नादी लागण्याचं हे तटकरेंनी सांगितलं का प्रफुल्ल पटेलने सांगितलं? दुसरा विषय, हे सुनील तटकरे साहेब उद्या येत आहे. सुरुवातीला म्हणत होते विलिनीकरणाची चर्चाच झाली नाही. मग आम्ही मुद्दे मांडल्यानंतर बोलायला लागले, आता लोकांकडनं त्यांना त्रास दिल्यानंतर ते म्हणायला लागले हो 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 झाली होती चर्चा. मग आधी बोलता वेगळं आणि नंतर बोलता वेगळं. त्याला जोडून अजून जो माणूस तू टप्पी भूमिका घेतो, जो खोटं बोलतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे सुद्धा आपण सर्वांनी समजलं. जोडून ते असं म्हणाले की दादा गेले अगदी त्याच दिवशी या सगळ्या मंडळींनी, म्हणजे जे तटकरे आणि पटेलांना निशाणा करतायत या सगळ्या मंडळींनी अगदी त्याच दिवशी एक बैठक घेतली आणि हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ह्यात किती सत्यता आहे? कसं सत्य असेल? एक तर पवार साहेब याच्या आधी कधीही तुम्ही कागद घेऊन बोलताना बघितलंय का त्यांना? ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला पवार साहेबांना अक्षरशः बोलता येत नव्हतं, वाचावं लागलं. ही पवार साहेबांची भावनिक मानसिकता त्यावेळेस होती आणि आम्हाला तर काहीच कळत नव्हतं. कुठं आमची बैठक झाली? अहो मला असं विचारायचंय, हा प्रश्न तुम्ही सुनील तटकरेंना करूच नका. हा 23 तारखेनंतर सुनेत्रा काकींना हा प्रश्न करा. माझं मत असं आहे की सुनेत्रा काकींना एक प्रेशर करण्यात आलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी की तुम्हाला काही झालं तरी 4थ्या दिवशी शपथ घ्यावी लागेल. शपथ घेतलीच पाहिजे, तो एक प्रोटोकॉल आहे. त्यानंतर अडचणी वाढू शकते, हे होईल ते होईल, ही भीती कुठेतरी सुनेत्रा काकींनी दाखवल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा काकींची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली. आता सुनेत्रा काकींनी सांगावं की खरंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी प्रेशर केलं होतं का नव्हतं, का त्यांनी स्वतः तिथे शपथ घेतली. सुनेत्रा काकीच खरं सांगते. त्यामुळे हे जे आहेत आधी वेगळं आणि नंतर वेगळं बोलणाऱ्या लोकांवर किती आपण विश्वास ठेवायचा? दादांच्या न्यायासाठीचा लढा आपण फार ताकदीने लढत आहे. राष्ट्रवादीचे नेते पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आपण थेटपणे बोलता. या दोघांच्या संदर्भात तुमच्याकडे अशी नेमकी काय माहिती आहे की
ज्याच्यामुळे आपण खात्रीने सांगताय की हा पक्ष विलिनीकरण होणारच होतं, परंतु या दोघांनी जाणीवपूर्वक ते विलिनीकरण होऊ दिलं नाही. आणि त्याला जोडून अजून एक, जर हे विलिनीकरण झालं असतं तर जे लोक ऑलरेडी सत्तेत आहेत, म्हणजे ज्यांना राष्ट्रवादीतला जो एक स्टेक ज्यांना मिळालेला आहे, अनेक मंत्री आहेत, आरिती तटकरे असतील, मुश्रीफ साहेब असतील, खूप लोक आहेत, यांनी यांची मंत्रिपदं सोडून हे इकडे आले असते की विलिनीकरण झालंच असतं तर तुम्ही लोक तिकडे गेला असतात. कारण तटकरे असंही म्हणाले की ठीक आहे, मग यायचं असेल तर या, पण तुम्हाला महायुतीसोबत यावं लागेल कारण आम्हाला महायुतीतच राहायचं आहे. तर काय म्हणजे तुमची महायुतीकडे जायची तयारी आहे? पक्ष एकत्रित व्हावा अशी इच्छा अजितदादांची होती. आम्ही काय सुनील तटकरेंना विचारायला गेलो नव्हतो की काय करू. त्यामुळे सुनील तटकरे या जा बसा असं बोलत असतील तर त्यांना एवढंच मला सांगायचं की आम्ही काही तुमचं ऐकणारी लोक नाही. दादांबरोबर आम्ही सत्तेत जाणार होतो का दादा आमच्याबरोबर रस्त्याची लढाई लढणार होते हे दादांना आम्हालाच माहिती. महानगरपालिकेचं इलेक्शन तुम्ही बघा, पिंपरी चिंचवड, पुणे, तर जिल्हा परिषदचं इलेक्शन बघा. दादांची जी भाषणं आहेत ती तुम्ही समजून घ्या. ती भाषणं कोणाच्या विरोधात होती याचा काही प्रमाणात तुम्ही अंदाज घ्या. त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी तिथं कळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्यातलं कोणी मंत्री होणार नव्हतं याच्यापेक्षा प्रदेश अध्यक्ष संयुक्त राष्ट्रवादीचे हे सुनील तटकरे राहणार नव्हते. तिथं अमोल कोले हे संयुक्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी होणार होते. हे मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कारण पुणे महापालिकेच्या इलेक्शनला जेव्हा जागा वाटपांच्या बैठका होत्या तेव्हा अमोल कोल्हेजीच होते. त्याला आम्हीही सगळे साक्षीदार होतो. एक याच्यातलंच अजून एक थोडंसं तिढा असणारा जो प्रश्न आहे की दादा गेले, चौथ्या दिवशीचा शपथ घेणं थोडं महाराष्ट्राला अवघडल्यासारखं झालं. अर्थात ती शपथ घेणं गरजेचं असेल, त्याची काही कारणं असतील. मी तेव्हा अगदी महिला म्हणून त्यांचे पाठराखण करत त्यांच्या अभिनंदनाचं पत्रही दिलं की काही कारणं असू शकतात. परंतु त्या शपथविधीच्या वेळेला आपल्यापैकी कुणीही नव्हतं. आता मात्र त्या शपथविधीनंतर त्या उपमुख्यमंत्री पदासाठी आवश्यक असणारं विधानसभेचं सदस्यत्व, या सदस्यत्वासाठीची निवडणूक, पोटनिवडणूक चालू आहे. आणि या पोटनिवडणुकीत मात्र आपण आता प्रचाराच्या काही बैठका घेत आहे. लोकांना प्रश्न पडला, कोणते रोहित पवार खरे? त्या दिवशी अनुपस्थित असलेले रोहित पवार खरे की आत्ता या प्रचारामध्ये गेलेले रोहित पवार खरे? नेमकं काय? रोहित पवारांची भूमिका काय हे जास्त महत्वाचं आहे. शपथविधी होत असताना तो चौथ्या दिवशी झाला. 13व्या दिवसानंतर असता तर कदाचित मी तिथं गेलो असतो, नाही तर आम्ही सुप्रियाताई सुद्धा गेल्या असतील आणि कदाचित साहेब सुद्धा तिथं असले असते. भावनिक दृष्टिकोनातून परिवार म्हणून म्हणतोय. चौथ्या दिवशी तो शपथविधी तिथं होत होता. आम्हाला त्या शपथविधीबद्दलची काही माहिती नव्हती. त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथे शपथविधीसाठी मुख्यमंत्री होते, दुसरे उपमुख्यमंत्री होते, महायुतीचे नेते होते. मग महायुतीचे नेते तिथं असताना आम्ही जायचं कारणच नाही तिथे. राहिला प्रश्न आत्ताच्या प्रचाराचा. फॉर्म भरायला आम्ही गेलो नाही. आम्ही त्या ठिकाणी पहिली सभा जी होती त्याला गेलो नाही. आणि उद्या परवा सांगता सभा आहे त्यालाही जाणार, बोलवलं तरी आम्ही जाणार. कारण का तिथं महायुतीचे सर्व नेते असतात. या रिंगणामध्ये म्हणजे या इलेक्शनमध्ये आदरणीय अजितदादांच्या कार्याकडे बघून त्यांच्या आदरापोटी कुठल्याही पक्षाने त्यांचा उमेदवार तिथं दिला नाही. त्यामुळे मी तिथं जात असताना मी कुठल्या पक्षाच्या प्रचाराला जात नाही, पण मी त्या एका व्यक्तीच्या प्रचाराला तिथं जातोय, म्हणजे काकींच्या प्रचाराला जातोय. ते सुद्धा कोणाकडे बघून तर अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम याच्यासाठी त्या ठिकाणी मी गेलेलो आहे. आणि तिथं प्रचार करत असताना फक्त विनंती करत आहे की मतदान करत असताना जास्तीत जास्त करा. कारण दादांकडे बघून तुम्ही श्रद्धांजली म्हणून मतदान करणार आहात आणि ती गोष्ट लोकांना पटलेली आहे. त्यामुळे माझी भूमिका ही भावनिक आहे. माझी भूमिका दादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम याच्याने इन्फ्लुअन्स आहे. आणि मला असं वाटतं की आपण भूमिकेबद्दल बोलताय, पवारांच्या एकूण परंपरेच्या
भूमिकेला साजेशा भूमिका आपल्या आहेत, ते सर्वसमावेशक आहेत. दादांच्या नंतर आपण ज्या आक्रमकतेने बांधताय त्यावरनं काही लोक ॲनालिसिस करतायत. खूप साऱ्या वेगवेगळ्या पोर्टल, पॉडकास्ट आणि लेखांमधून आता काही लोक लिहित आहेत की आत्ता बारामतीतला, आत्ता यानंतरचा दादा कोण? रोहित दादा. कसं बघतात रोहित दादाच्या दादा? एकच दादा, अजित दादा, दुसरा कुठलाही दादा होऊ शकत नाही हे मी मान्य केलंय, महाराष्ट्रात तमाम जनतेने मान्य केलं. पण याच्यातून एक गोष्ट आपण सगळ्यांनी विचार केली पाहिजे. तुम्हीच तुमच्या लेवलला अभ्यास करा. पवार साहेब हे लोकनेते आहेत, देशाचे नेते होते. त्यांच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेक असे मोठे नेते होऊन गेले जे लोकनेते होते. त्याच्याबरोबर आपण म्हणजे मुंडे साहेब सुद्धा तुमच्या भागातले म्हणजे थोरले मुंडे साहेब हे लोकनेते होते, लोकात ते प्रसिद्ध त्या ठिकाणी होते. अजितदादांच्या काळात म्हणजे या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपून सगळ्यांना संधी देणारा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेला कोण असा नेता आहे दादा सोडून? तुम्ही मला सांगा, कोणीतरी आहे का? लोकनेता. दादाच एक लोकनेते होते जे लोकांनी स्वीकारले होते. ठीक आहे, टीका होणं हे सगळं आहे. आज दादा नसताना कोण आहे जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व लोकनेता म्हणून करू शकतात? कुणीच नाही. त्यामुळे दादाची जागा कुणी घेऊ शकत नाही. आणि दादा हे लोकात गेल्या 2 वर्षात लोकप्रिय अजून जास्त त्या ठिकाणी झाले होते. म्हणून तो जो ऍक्सिडेंट आहे, दादाची लोकप्रियता आहे. पवार साहेब आणि दादा एकत्रित येण्याचा विचार आणि त्याबद्दलची चर्चा आणि दादा सातत्याने भाजपच्या विरोधात जे बोलत होते त्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना बहुजन समाजाचा एक मोठा नेता जो उद्या जाऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला असता, मी चॅलेंज करून सांगतो 2029ला दादा मुख्यमंत्री झाले असते. मग अशा परिस्थितीमध्ये ऍक्सिडेंट होणं, दादा 2029ला मुख्यमंत्री झाले असते म्हणजे मग फडणवीस कुठे गेले असते? विरोधी पक्ष नेते झाले असते. म्हणजे दादा महाविकास आघाडीकडे आले असते का नाही? या सगळ्यांमध्ये खरं तर ही मुलाखत एका अर्थाने रोहित दादा आणि अजित दादा यांचं बॉन्डिंग कसं होतं ही उलगडणारी मुलाखत ठरते. आणि म्हणून मला पुन्हा एका दादांच्या संबंधाने प्रश्न विचारावा असं वाटतंय की दादा असं एका भाषणात म्हणाले की गड्या राजकारण लय वंगाळ धंदा आहे, लय वंगाळ. तुम्ही व्यवसायातनं राजकारणाकडे आलात, इकडे आल्यावर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला, जो जनरली भाजपच्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला सहन करावा लागतो. माझ्याकडे ईडी येत नाही एवढंच काय ते, बाकी मला पण सगळा त्रास सहन करावा लागतो. हक्कभंग असतो, ट्रोलिंग असतं, महिला म्हणून एक विशिष्ट प्रकारे जाणीवपूर्वक दबाव आणणं असतं. ड्रगच्या प्रकरणावर भांडताना कधी 100सारखी लोक केसेस टाकतात. तुम्हालाही तो त्रास झाला. आत्ता मागे वळून बघताना काय वाटते? व्यवसाय बरा होता की राजकारण बरं? खरंच राजकारण दादा म्हणतात तसं वंगाळ झालेलं आहे. मी ज्या राजकारणाचा विचार करून या क्षेत्रामध्ये आलो तसं राजकारण राहिलेलं नाही. गुंडांचा वापर, जातीवाद, धर्मवाद, पैशाचा अमाप वापर, आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं, मीडियाचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आणि त्याच्यातच दादांच्या अपघाताबद्दल एक संशय मनामध्ये निर्माण होणं, त्याच्या मागे कुठलं राजकारण आहे का, हे सगळं बघितल्यानंतर नक्कीच मनामध्ये मला प्रश्न आला होता. आणि 70 दिवस मला फक्त दादा तो संघर्ष, ती माहिती गोळा करणं याच्यातच मी गुंतून होतो. त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये प्रश्न आला होता की राजकारण सोडायचं का. पण मी विचार केला, आज या महाराष्ट्रामध्ये ठराविकच नेते जे या सिस्टमच्या विरोधात लढत आहेत, विरोधात पण असे अनेक नेते जे आतून मॅनेज झालेले आहेत. पण पवार साहेब लढतायत, उद्धव ठाकरे साहेब लढतायत, देशामध्ये आपण जर बघितलं राहुल गांधीजी त्या ठिकाणी लढतायत, तर मग कोणाला तरी लढावं लागेल. सगळेच जर मॅनेज झाले
तर मग उद्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष म्हणून लोकांचा आवाज म्हणून कोण लढणार? म्हणून हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. आणि माझं एक तुम्हाला सांगायचं की तुमच्यासारख्या सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या एवढी भीती दाखवून तुम्हाला सुद्धा नोटिसेस आलेल्या आहे. आर्थिक परिस्थिती तुमची बघता तर ती काही खूप मोठी नाही, पण तुमच्या पाठीमागे लोक आहेत आणि त्याची पैशात आपल्याला किंमत मोजता येत नाही. तरी सुद्धा तुम्ही लढताय. वकिलाचे तुम्हाला कदाचित ती फी त्या लेवलला देता येत नसले तरी आपले होतकरू वकील घेऊन तुम्ही लढताय. का? महिलांसाठी लढताय, सामान्य लोकांसाठी लढताय. आणि तुमच्यासारखे असे अनेक आहेत. आणि पत्रकारांमध्ये सुद्धा काही पत्रकार आहेत जे खरं तर लढतायत आणि त्यांना मेन चॅनलनी बाहेर वेगळ्या वेगळ्या कारणांमध्ये काढलं असलं तरी युट्यूब चालू केलं, त्यांनी फेसबुकवर लिखाण सुरू केलं. तुम्ही पण लढताय. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडे बघून मलाही वाटलं लढायचं तर मनापासून लढायचं. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी लढत आहे. आम्ही मॅनेज होणारी लोक नाहीत, घाबरणारे लोक नाहीत, लोकांचे लढत राहणार. आणि मी एक तुम्हाला सांगतो, नक्कीच आम्हाला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस प्रशासन काय असतं आणि शासन काय असतं हे लोकांना आम्ही चांगलंच त्या ठिकाणी दाखवून देणार, ज्याच्यात लोकांचं नक्कीच समाधान होईल असं मला वाटतं. पण तुम्ही हे सगळं लढत असताना तुमची FIR महाराष्ट्रात झाली नाही. त्या FIR साठी तुम्हाला कर्नाटकात जावं लागलं आणि कर्नाटकात FIR झाली. यावरून ऑन फ्लोअर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणतायत की यामुळे महाराष्ट्राचा रोहित पवारांनी अपमान केला. तुमच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होतोय. एका दृष्टिकोनातून ते बरोबर याच्यासाठी आहे, अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर नंतर घातपात झाल्यानंतर महाराष्ट्राच्या लोकांचा आवाज प्रामाणिकपणे मी बनण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस मी प्रयत्न करत असताना मुंबईला पोलीस स्टेशनला गेलो, बारामतीला गेलो, CIDकडे गेलो. माझा FIR घेतला नाही अजितदादांच्या बाबतीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या ठिकाणी जात होत्या. त्यामुळे कदाचित फडणवीस साहेबांना हे बोलायचं असावं की महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, कारण का रोहित पवारनी या सिस्टममध्ये ज्या चुका आहेत त्या लोकांसमोर आणून दाखवल्या. आणि हे जे शासन आहे ते प्रशासनावर अशा पद्धतीने वचक ठेवते, कंट्रोल ठेवते की ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीचा FIR इथं होत नाही. त्यामुळे मी महाराष्ट्राचा अपमान नाही केला, पण या महाराष्ट्राच्या सरकारचा नक्कीच अपमान केला, कारण त्यांचा काळा बाजार हा लोकांसोबत त्या ठिकाणी आणून दाखवला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कर्नाटकात जो 0 FIR झाला, तो 0 FIR तिथं मी एका साध्या पोलीस स्टेशनला गेलो. मी नेत्यांकडे नाही गेलो, साध्या SHOनी तो माझा FIR घेतला. तो दुसऱ्या दिवशी तिथे असणाऱ्या कोर्टाकडे पाठवला. कोर्टाने परवानगी दिली आणि नंतर तो FIR इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आला. त्यात कुठेही काही इलिगल झालेलं नाही. आता फक्त या महाराष्ट्र सरकार, आता तो महाराष्ट्रात बारामती पोलीस स्टेशनला आला नाही ना. अरे बाबा. म्हणजे विधान सभेमध्ये बोलत असताना मला मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं, मी CIDकडे पाठवतो. त्यांनी तो पाठवला. DGP साहेबांकडे मी गेलो, त्यांच्याशी मी बोललो की साहेब आता इन्व्हेस्टिगेशन होणार का या विषयावर. ते म्हणाले चांगला व्यक्ती, DGP महाराष्ट्राचे चांगले, पण एका अभ्यासू व्यक्तिमत्वासारखं ते मला सांगण्याचा प्रयत्न करत होते. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. मी म्हटलं साहेब मला हे शब्दात अडकू नका, इन्व्हेस्टिगेशन होणार आहे का? नाही, या FIR वर इन्व्हेस्टिगेशन तपास नाही होणार, पण या FIR वर एन्क्वायरी मात्र आम्ही त्या ठिकाणी करू. म्हणजे कर्नाटकात जाऊन आम्ही जो FIR आणला तो अजूनपर्यंत या सरकारने स्वीकारलेला नाही. म्हणजे तत्वतः, आता हा शब्द कोणाचा आवडकीचा आहे तो तुम्हाला माहिती आहे, तत्वतः कर्जमाफी, तत्वतः हा मान्य झाला, पण दुर्दैव असा हा फाईल नाही झाला. म्हणजे अजूनपर्यंत तो एक्सेप्ट नाही झाला. म्हणजे हा शब्दाचा खेळ आहे, तो सुद्धा एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताबद्दल. म्हणजे हे खरंच दुर्दैव आहे. हे महाराष्ट्राचं सरकार हे कोणाचंच होऊ शकत नाही अशी आजची परिस्थिती आहे. हे इतक्या सगळ्या अशा कठीण काळात तुम्ही लढत असता, मी माझ्यावरून बऱ्याचदा अनुभव करते
की मला माझी आई सतत तिचा एकच फोन असतो, बरी आहेस का, सुरक्षित पोचलीस का आणि जेवलीस का. या सगळ्यांवरती तुमच्या आईची रिॲक्शन कशी असते? माझी आई, माझे वडील, माझी पत्नी, माझे सासरे, सासू, बहीण, घरचे सर्वजण, मुलं मुली सुद्धा. म्हणजे माझा एक मुलगा आहे 9 वर्षाचा आणि मुलगी आहे 13 वर्षाची, ते सुद्धा तसं बरंच टेन्शनमध्ये असतात. पण जेव्हा मी हा मुद्दा मांडत होतो मीडियासमोर तेव्हा टेन्शन खूपच जास्त होतं. पण जेव्हा FIR झाला कुठंतरी त्यांना सुद्धा वाटायला लागलं की नाही, संघर्ष केल्यानंतर यश मिळतंय. पण अजूनसुद्धा माझी पत्नी निघाल्यानंतर कुठं पोचलायस, कोणाबरोबर आहेस, संध्याकाळी कुठे राहतोयस, कोणाबरोबर आहे, याच्या मागे प्रेम तर आहेच, पण या प्रेमामागे काळजी सुद्धा आहे. परिवाराला टेन्शन आहे, मी मान्य करतो. त्यांची याच्यामध्ये चूक नाही की मी आज संघर्ष करतो, पण त्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे की हा कोणाचंच त्या ठिकाणी ऐकणार नाही. कारण शेवटी कुठं ना कुठेतरी त्याग करावा लागतो. जर आपण सामाजिक जीवनामध्ये असेल, राजकारण जर स्वीकारलं असेल, सामाजिक जीवन स्वीकारलं असेल, तर परिवाराला थोडासा त्रास होतो. तो एक त्याग आहे. मी त्यांची जाहीर माफी या ठिकाणी मागतो. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, मी लढायला मागे सरणार नाही. मी हा लढा लढणार आणि इतरही जो कुठला महाराष्ट्र धर्मासाठी लढा लढावा लागेल तो सुद्धा आपल्या सर्वांसारखेच चांगले कार्यकर्ते, चांगले पदाधिकारी आणि पत्रकार सुद्धा यांच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये जो कुठला लढा असेल आपण एकत्रित लढूया, एवढं या ठिकाणी सांगतो. मी मुलाखतीच्या शेवटाकडे जाते. रॅपिड फायरकडे मला जायचं आहे, पण रॅपिड फायरच्या आधीचं मला 1-2 प्रश्न जे सतत पडत आहेत. एका मुलाखतीमध्ये राजेंद्र दादांनी एक खंत व्यक्त केली होती की खरं तर सगळे कुटुंबातले एकसारखे होते, पण तरीही दादांच्या संधी बघता राजेंद्र दादा बऱ्यापैकी कुटुंब आणि सगळा व्याप सांभाळत राहिले. आत्तासुद्धा जे आम्ही बघतो जामखेडला गेल्यावर विशेषतः आमचं सगळ्यांचं म्हणजे व्यक्तिशः माझं सुद्धा आदरातील ठेव ज्या पद्धतीने सुनंदा वहिनींकडून होतं, आमच्या सगळ्यांची काळजी होती. सुनेत्रा वहिनी, सुनंदा वहिनी दोघीही पवार कुटुंबातल्या सुना आहेत, दोघी कर्तबगार आहेत. दोघींचंही महिला आणि एकूण सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम आहे. दोघींचा कामाचा उरक चांगला आहे. तुलनेमध्ये सुनंदा वहिनींना अजून जो तो एक मोठा कॅनव्हास आहे, तो कॅनव्हास मिळाला नाही. तुम्हालाही असं वाटतं का, किंवा तो अजून असला पाहिजे, अजून जास्त तो व्यापक झाला पाहिजे असं वाटतं का? कारण हा सगळ्या कदाचित हे बोललं जात नाही, पण एका माऊलीचे कष्ट ते तसेच राहत आहेत. ते अनसेड आहे, ते अनडिफाईन आहे, ते डिफाईन होत नाही ते कष्ट कुठेच. सुनेत्रा काकी सुद्धा कष्ट करतात, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. दोघींचे. माझी आई सुद्धा कष्ट करते. आमच्या परिवारामध्ये म्हणजे मी, माझे आजोबा अप्पासाहेब पवार सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते पण राजकारणात नव्हते. माझे वडील आणि माझी आई सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव, पण मीडियापासून लांब आणि राजकारणापासून लांब. अजितदादा हे 22-24 वर्ष सत्तेत राहिलेत, मंत्री राहिले. त्यामुळे तिथं काम करत असताना सुनेत्रा काकींना चांगली संधी मिळाली, व्याप्ती मिळाली, लगेच कामं त्या ठिकाणी होत होते, त्यातून ते काम करत राहिले. मीडिया कव्हरेज त्या ठिकाणी मिळालं. कोणाला काय मिळालं याच्यात खोलात जाणं, पूर्वीच्या काळात जाणं हे मला खूप योग्य वाटत नाही, कारण ते त्यांचं कर्तृत्व आहे. पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी सांगतो, राजकारणामध्ये मी आज जे आलेलो आहे ते फक्त आमदार राहण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे उद्या जाऊन राजकारणामध्ये खूप पुढं जायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. ते होत असताना मात्र त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी जी लोकांची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे, तिथं जेव्हा मोठं व्यासपीठ मी राजकारणामध्ये मोठं झाल्यामुळे मिळेल, त्याच्यातून आज ते लाखो लोकांपर्यंत पोचले, त्यावेळेस ते करोडो लोकांपर्यंत पोचतील. पण समाजकारणच करतील आणि ती जी काही व्यासपीठ आहे, जी काही ताकद आहे, ती ताकद देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल. कारण माझं स्वप्न आणि त्यांचं स्वप्न माझ्याबद्दलचं ते सेमच आहे. ते त्या रोहित पवारांचं स्वप्न काय आहे?
अशा लेवलला जायचं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही कुणीही माझ्यासमोर आलं तर एका फोनवर त्या व्यक्तीचं काम कुठल्याही मंत्र्याकडनं नाहीतर कुठल्याही अधिकाऱ्यांकडनं लगेचच्या लगेच त्या ठिकाणी झालं. पण एवढी ताकद या राजकारणाच्या माध्यमातून मला मिळाली पाहिजे. पण युवा पिढीतले जे नेते आहेत, आमचे नेते आदित्यजी असतील, आपण असाल, अशी जी 2-4 जी युवा नेत्यांची नावं आहेत ती भविष्यातल्या मुख्यमंत्रीपदाचं पोटेन्शियल असणाऱ्या नावांमधली नावं असतात. रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास करायला आवडेल का? कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रात सर्वात उच्च पद कुठलं हे महत्वाचं असतं. उगाच लपून काही ठेवायचं. राजकारणात काम करत असताना सर्वच लोक हे त्या पदाकडे बघून काम करत असताना, मी जिल्हा परिषद सदस्य असताना सत्ता आमच्या पक्षाची होती तेव्हा पद नाही घेतलं. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सत्ता महाविकास आघाडीची होती तेव्हा कुठलं पद त्या ठिकाणी घेतलं नाही. कारण मला कुठंतरी प्रूव्ह करायचं होतं. मी ते प्रूव्ह करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट मात्र खरं आहे की ते जे सर्वात मोठं पद आहे त्याच्याबद्दल मी विचार करत नाही असं नाही, नक्कीच विचार करत आहे. पण फक्त पदच मिळालं पाहिजे याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये जे उसूल आहेत, जे काही विचार आहेत ते मात्र त्या ठिकाणी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्यामुळे राजकारण महत्वाचं, पद महत्वाचं आहे, पण तो प्रवास करत असताना शॉर्टकट मात्र त्या ठिकाणी मी कुठलाही घेणार नाही. हे म्हणजे तुम्ही गुवाहाटीला जाणार नाही थोडक्यात? गुवाहाटीला जाणार नाही, काळी पूजा करणार नाही, त्याच्याच बरोबर कुठल्याही माझ्या विरोधकाचा घात होईल नाही तर वेगळं काय होईल, जेलमध्ये टाकेल असं कुठेही माझ्याकडनं त्या ठिकाणी होणार नाही. जे राजकारण योग्य वाटतं त्याच राजकारणावर विश्वास ठेवून राजकीय प्रवास माझा त्या ठिकाणी मी करते. तुम्ही तात्विक राजकारणाची बैठक ही तुमच्या बोलण्यातनं सातत्याने दिसते, पण आत्ता जे सगळं महाराष्ट्राचं राजकारण आहे, हा या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न मी विचारते आणि मी मग रॅपिड फायरकडे जाते. तो प्रश्न असा आहे की आत्ताच्या राजकारणात तत्व कशाशी खातात हे कळत नाही. अशाच सगळ्यांमध्ये खरात सारख्या लोकांचं फावत जातं. खरातच्या निमित्ताने अगदी 30-40 आमदार खरातच्या त्या सगळ्या गोंधळामध्ये अडकलेले दिसतात. हे कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं असेल, देशात पहिल्यांदा घडलं असेल की महिला आयोगाची अध्यक्षाच महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये एका पदावरून पायउतार होते. हे सगळं चालू असतानाच अजूनही म्हणजे 70 वर्षात काँग्रेसने काय केलं तर 70 वर्षात काँग्रेसने कधीही हिंदू धोक्यात आणला नाही. हिंदू खतरे में है असं 70 वर्षात म्हटलं गेलं नव्हतं. पण जेव्हा इथे कट्टर हिंदुत्ववाद्यांची सत्ता आली आहे तेव्हा मात्र सतत हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है असं चालतंय. आत्ता अगदी लेटेस्ट जर बघितलं तर परतवाडा आणि नाशिक दोन्ही घटना सारख्याच आहे. पण परतवाड्याच्या घटनेतला जो अक्युज्ड आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवलाय. खरातचा फार्म हाऊस मात्र शाबूत आहे, त्याच्यावर अजूनही बुलडोझर चालवलेला नाही. विशेष कदाचित जर तिकडे अजून कोणी अशफाक खिलजी वगैरे असतात तर पडळकर किंवा हे सगळे जगताप राणे राणा यांच्या रिॲक्शन अजून काहीतरी वेगळ्या असत्या. ह्या सगळ्या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाकडे रोहित पवार कसं बघतात? जेव्हा तुम्ही जातीवाद धर्मवादाकडे जाता तेव्हा तुम्ही मूळ राजकारण विसरून जाता. नेत्याला कधीच काही फरक पडत नाही जर शेतकऱ्याच्या शेतातलं पीक जळत असेल, शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नसेल तर नेता फक्त लढू शकतो, बोलू शकतो. बाकी त्याच्या घरी त्याचा मुलगा त्याच्या मुलगी इंग्लिश मीडियममध्ये नाही तर भारताच्या बाहेर तिथे शिकत असते. कष्ट करून एखाद्या मजुराने त्याच्या मुलाला मुलीला शिकवलं, डिग्री मिळवली, नोकरी मिळत नसेल, नेत्याला काहीच फरक तिथं पडत नाही. त्याच्याबरोबर जर एखाद्या मध्यमवर्गीयाला त्याची नोकरी होती पण नोकरी गेली आणि आता EMI भरता येत नाही तरी काय फरक पडत नाही. कारण हे जे काही फरक न पडणारे नेते त्यांना हे मात्र कळालेलं आहे, जातीवाद आणि धर्मवाद केला आणि पैसे आपण जर वाटले
सहज आपण निवडून येतो. त्यामुळे हे जे काय राजकारण द्वेषाचं आज भाजपकडनं नाही तर सत्ताधाऱ्यांकडनं केलं जात आहे ना, याच्यात नेत्याचं नुकसान कधी होत नाही. ठीक आहे, आम्हाला सत्ता येणार नाही, आम्ही सत्तेत जाणार नाही, कारण आम्ही विचाराबरोबर आहोत. पण जे लोक सत्तेत आहेत ते 4-5 वर्ष तुमचा विचार करणार नाही. जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा मात्र तुमचा विचार केला जाणार. तुम्ही ज्या घरात आज राहता त्याच घरात तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. म्हणजे मी मतदारांचं. त्यामुळे जोपर्यंत नेते जे विचाराला पक्के आहेत ते प्रामाणिकपणे रस्त्यावरून लढत नाहीत आणि जोपर्यंत हे सर्व मतदार हा पैसा आणि जातीवाद आणि धर्मवादाच्या पलीकडे जाऊन विचाराकडे बघून मतदान परत एकदा करत नाहीत, तोपर्यंत स्थिती बदलणार नाही. पण कोणाला तरी विश्वास ठेवावा लागेल. नाही तर आपण सुद्धा जर भेदभावाकडे गेलो, जातीवाद धर्मवाद करत बसलो, तसलंच राजकारण करत बसलो, तर मग उद्या जाऊन या सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणी येणार आहेत त्या सोडवणार कोण? आणि एक मात्र तुम्हाला सांगतो, आम्ही दोघं असू, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, आम्ही जर लढलो नाही ना तर लोक आमच्यासाठी थांबणार नाही का? कोणतरी नवीन युवा, कोणी नवीन नेता, महिला असू नाही तर पुरुष, हे 100% तयार होणार. एवढा संघर्ष, एवढा आक्रोश लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही लढतोय, पण अशी अनेक युवांना त्या ठिकाणी संधी मिळाल्या येत्या काळामध्ये. फक्त लढण्याची भूमिका ठेवा, विचाराला पक्क राहण्याची भूमिका ठेवा. आणि अशा पद्धतीने आपण सुद्धा जर काळी जादू ह्याच्या नादी लागलो तर आपल्याला या सत्ताधाऱ्यांमध्ये काय विश्वास आहे या सगळ्यांवर? माझा देवावर विश्वास आहे. पण करंगळी आपल्यावर होतोय म्हणे का? असं कसं सगळेच करंगळ्या कापत बसतील? उद्या जाऊन सगळेच काहीतरी बोकड कापत बसतील, रेडा मारत बसतील आणि सगळंच हे करत बसले तर काय होणार आहे? मग कर्तृत्वावर कोण विश्वास ठेवणार? मंदिरात जात असताना चप्पल बाहेर काढणं, स्पर्श करणं, नतमस्तक होणं, चांगली भावना ठेवणं, संतांनी दिलेल्या विचाराप्रमाणे काम करत असताना कुठलाही भेदभाव न ठेवता, जशा वारीमध्ये आपण कुठेही भेदभाव न करता फक्त देवाचं जप त्या ठिकाणी करत असतो, तोच खरा आपला विचार आहे. माणूस की त्या पद्धतीने केलं जावं, तसंच करणं. म्हणजे एका बाजूला तुम्ही पूजा करताय, करण्या कापताय, बोटं कापताय, सगळं कापताय, आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय, विद्यार्थी आत्महत्या करतोय, महिलांवर अत्याचार होत आहे. हे कसलं राजकारण? हे योग्य नाही. कारण सगळेच जर असं करायला लागले, आता एखादा सामान्य व्यक्ती समजू शकतो अनेक अडचणी आहेत, मग आपण या बंधुबाबाच्या नादी कधी कधी त्या ठिकाणी लागतो. पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नेतेच बंधुबाबाच्या नादी लागत असतील तर मग काहीतरी बिघडले आहे. पण सरळ करण्याची धमक मात्र मतदारांमध्ये, मतदारांनी योग्य निर्णय येत्या काळामध्ये घ्यावा. एक शेवटचा प्रश्न विचारते दादा. आपण लातूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि लातूर हे कालकथित लोकनेते विलासरावजींच्या नावाने ओळखलं जातं. या लातूरवर विलासरावजींची एक अमीट अशी छाप आहे. पण जसं आता तात्विक राजकारणाचा मुद्दा आला, त्याच विलासरावजींच्या बद्दल अत्यंत अवहेलनात्मक बोलायचा प्रयत्न लातूरमध्ये येऊन ती हिमाकत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. आणि ते म्हणाले की विलासरावांची ओळख पुसायला काय फार वेळ लागणार नाही. एखादा कर्तृत्ववान नेता जो प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडून जातो. म्हणजे आम्ही बारामतीत जेव्हा आलो दादांना निरोप देण्यासाठी, तेव्हा तिथल्या प्रत्येक झाडामध्ये, सर्व्हिस रोडमध्ये उभे केलेले जागोजागचे डस्टबिन, कितीतरी गोष्टी की दादांची कल्पकता आणि त्यांचं कर्तृत्व दिसतं ते मिटत नाही. तरी सुद्धा भाजपचे लोक इतक्या सहजरित्या अशा पहाडासारखं कर्तृत्व असणाऱ्या नेत्यांची ओळख सहजासहजी पुसण्याची भाषा करतात. ही हिंमत येते कुठे? ही हिंमत पैशामुळे, ईडीमुळे, CBI-मुळे येते. दुसरं आपण काय बोलणार नाही. विलासराव देशमुख साहेबांसारखं कर्तृत्व, आणि ते सुद्धा लोकनेते होते, त्यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष येतात, बोलतात आणि मतदानाच्या माध्यमातून लोक निकाल देतात. आता तुम्ही बघा यांचं राजकारण काय लेवलचं आहे. दादा गेल्यानंतर आमच्या सगळ्यांची मागणी होती पुणे रिंग रोड, पुण्याचं पालकत्व पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष दादांनी सांभाळलं.
रिंग रोड व्हावा यासाठी दादांनी पाठपुरावा केला. पुणे रिंग रोडला नाव अजितदादांचं द्यावं अशी आमची मागणी होती. पण ह्या सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांनी मुद्दामून बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्या एका हॉस्पिटलला दादांचं नाव दिलं. म्हणजे तुम्ही या नावाच्या विषयामध्ये सुद्धा राजकारण, लोकांची मागणी नाही, परिवाराची मागणी नाही, आणि त्याच्यात तुम्ही ते का करता? कारण बारामतीमध्ये 29चा विचार करून एक वेगळा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न फक्त नावावरनं त्या ठिकाणी केला गेला. वेगळं राजकारण तिथं झालं. अरे आमचं मत नव्हतं, आणि दादा जर आज असते आणि असं कोणाचं काय झालं असतं तर दादानी कधीच महामानवांचं नाव हटवा आणि त्या व्यक्तीचं लावा असं बोललं नसतं. हे आमचे विचार आहेत. पण तिथं राजकारण केलं गेलं, आणि आम्ही रिंग रोडला नाव द्या असं म्हणून सुद्धा रिंग रोडला का नाव दिलं जात नाही? कारण रिंग रोडला नाव दिलं तर ते आयुष्यभर त्या ठिकाणी राहील. उद्या जाऊन युवा पिढी विसरेल, ज्यांना दादांमध्ये कदाचित माहीत नसेल, लहान मुलं आहेत, हे कोण होते, त्यांची आई, त्यांचे वडील सांगतील दादा फार मोठे नेते होते. भाजपची स्टाईल आहे त्या लोकनेत्यांचं नाव हळूहळू कमी करायचं आणि त्यांचे तथाकथित जे नेते त्यांचं नाव पुढं पुढं आणायचे, ही त्यांची एक पद्धत आहे. पण कितीही काय केलं तरी दादांसारखे, विलासराव देशमुख साहेबांसारखे, मुंडे साहेबांसारखे हे जे लोकनेते होऊन गेले ना, त्यांचं नाव सहजासहजी कुणी त्या ठिकाणी पुसू शकत नाही. कितीही भाजपने प्रयत्न करा, कितीही काय केलं तरी लोकांच्या मनातून या लोकनेत्यांचं नाव कुणीही पुसू शकत नाही. दादा, तुम्ही अतिशय मनापासून सगळी उत्तरं दिलेली आहेत, आणि मला वाटते बऱ्यापैकी मराठवाड्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या मनातले प्रश्न बऱ्यापैकी घेतलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवरून ते दिसत आहेत. आपण एक हलका फुलका राऊंड करतोय रॅपिड फायरचा, ज्याच्यामध्ये फक्त 2 पर्याय आहेत ना, एकच पर्याय निवडायचा आहे. दुसरीकडे अजिबात तुम्हाला जायचं नाहीये. आणि त्या रॅपिड फायरची सुरुवात करते. 30 सेकंदात तुम्ही उत्तरं द्याल अपेक्षा आहे. तुमचा आवडता विरोधक कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस आहे. अच्छा, म्हणजे शिंदेना स्पेअर करताय तुम्ही? नाही, एखादा हुशार नेता, एकनाथ शिंदे साहेब हुशार आहेत हे सगळं आहे, कपटी नाही. म्हणजे सगळ्या अंगाने हुशार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. म्हणजे नेता म्हणून सुद्धा ते मोठे आहेत. प्रशासनावर पण त्यांची वचक आहे. मोठे नेते, अभ्यासू आहे. पण राजकारण करत असताना वेगळ्या वेगळ्या प्रकारचा प्रयोग करणं, लोकांना लोक ते स्वीकारत असतील का नसतील हे सुद्धा ते करू शकतात. मग विरोधक बघत असताना मोठ्या नेत्याकडे बघून जो सर्व अंगाने त्या ठिकाणी तयार आहे, अशाच एका मोठ्या नेत्याला आपण विरोधक जर समजलं तर आपल्यामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी एक लढण्याची वेगळी क्षमता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. महाविकास आघाडीतला तुमचा सगळ्यात जवळचा पक्ष, मित्रपक्ष कोण आहे? याच्यामध्ये काँग्रेस की ठाकरेंची सेना? राजकीय दृष्टिकोनातून जवळचा वाटणारा काँग्रेस आणि कौटुंबिक अनुषंगाने जवळचा वाटणारा ठाकरे साहेबांचा पक्ष. थँक्यू. म्हणून मी तुमच्या प्रचाराला सारखे रोहित पवार कुणाला घाबरतात, आईला की बायकोला? बायकोला आदरयुक्त घाबरत, आणि कदाचित ज्यांचं लग्न झालं त्यांना ते कळलं असेल. जय पवार आणि पार्थ पवार याच्यामधला समंजस भाऊ कोण वाटतो? दोघांची वेगळी वेगळी स्टाईल आहे. भावनिक दोघं आहेत. जय भावना दाखवतो, पार्थ भावना दाखवत नाही. थोडेसे दोघं वेगळे वेगळे आहेत. मला असं वाटतं या दोघांमध्ये भाऊ म्हणून समंजसपणा करायचा असेल तर तो मलाच त्या ठिकाणी करावा लागेल. चांगली सोडवणूक करून घेतली.
तुम्हाला या मागच्या 10 वर्षातले जे एकूण मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात आवडलेले मुख्यमंत्री कोण? शिंदे, ठाकरे, फडणवीस? खरं तर सगळ्यांची वेगळी स्टाईल. उद्धव ठाकरे साहेबांकडे बघितल्यानंतर आपला माणूस आहे, घरचा माणूस आहे असं त्या ठिकाणी वाटतं. एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितल्यानंतर कार्यकर्त्यांचा माणूस आहे, रांगडागडी आहे, लढायला तयार आहे, कार्यकर्त्यांसाठी दानत आहे असं काही प्रमाणात त्या ठिकाणी वाटतं. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघितल्यानंतर हुशार आहेत, अभ्यासू आहेत, प्रशासनावर कंट्रोल आहे. त्यामुळे या तिघांमध्ये वेगळेपण नक्कीच त्या ठिकाणी होतं. पण याच्यात साहजिकच उद्धव ठाकरे साहेब हे जवळचे असल्यामुळे ते जवळचे आपले आपले त्या ठिकाणी वाटतात. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री तर मिळाल्या आपल्याला, पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडणार आहे? पवार, रोहित पवारांना आपल्या कुटुंबातल्या कुठल्या स्त्रीला बघायला आवडणार आहे? मी महाराष्ट्राचं विचारतच नाहीये. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? याच्यामध्ये खरं तर बघायला तुम्ही कुटुंब म्हणून विचारत असाल का एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून विचारत असाल, हे थोडंसं नाही, मी दोघींमधनं काय चूज कराल? जर 2 पर्याय असतील की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, तर रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाचा अधिक कॅलिबर कोणामध्ये वाटेल? तसं सोपा पण प्रश्न आहे आणि अवघड पण आहे. पण मला असं वाटतं याला सगळ्याला आकडे लागतात. तेवढे आकडे आमच्या पक्षाला जर दिले. तुम्ही सोडवणूक करून घेताय. मी तुम्हाला थेट थेट म्हटलं की हा रॅपिड फायर आहे आणि तुम्हाला दोन्हीतनं एक चूज करायचं आहे. त्यामुळे तुम्ही अशी सोडवणूक करून घ्यायची गरज नाही. अवघड आहे. अवघड आहे. अवघड याच्यासाठी आहे, सुप्रियाताई लोकसभेत काम करतात. नाही होत ना, तिथं सुनेत्रा वहिनी सुद्धा संसदेतच होते, आपण आले नाही इकडे. आलंय पृथ्वीराज बाबा संसदेतच होते, पण आले इकडे नंतर. आपल्याकडे असे खूप लोक आले नाही. सुप्रियाताईंमध्ये क्षमता आहे. तर सुप्रियाताई व्हाव्यात असं वाटेल तुम्हाला? क्षमता आहे. शेवटी क्षमतेवर त्या ठिकाणी असतं. काकी उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांना पद मिळाले, पुढच्या काही वर्षांमध्ये त्या कशा काम करतात हे आपल्याला बघावं लागेल. आज त्यांना अजून एक सुद्धा पद त्या ठिकाणी मिळालं. त्यामुळे पवार साहेबांची मुलगी असताना सुद्धा न केंद्रात त्यांना संधी मिळाली न राज्यात संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या क्षमता आहे, पण त्यांना प्रूव्ह करण्याची संधी कधी त्या ठिकाणी मिळालेली नाही. येणारी निवडणूक रोहित पवार कुठून लढतील? कर्जत जामखेडमधून की बारामती विधानसभेतून? महाराष्ट्रातून लढणार. तुम्ही पुन्हा सोडवणूक करून घेताय. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं, कसं लढायचं, कसा संघर्ष करायचा हे तिथे असणाऱ्या जनतेने त्या ठिकाणी मला शिकवलेलं आहे. ते येणारी निवडणूक मी कर्जत जामखेडमधूनच त्या ठिकाणी लढेल. पण राजकारण अशी गोष्ट आहे, आज एक उद्या दुसरं, कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. पण तुम्ही मला पर्सनली जर विचारलं, आजची परिस्थिती बघता आणि लोकांचं प्रेम बघता, आदर बघता, कार्यकर्त्यांचे कष्ट बघता, तर कर्जत जामखेडमधूनच माझी 3री आमदारकीची निवडणूक त्या ठिकाणी मी लढली. दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस, या राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात जास्त धोका कुणापासून वाटतो? तटकरेंपासून की पटेलांपासून? स्वार्थी लोकांपासून. त्याच्या 2 नावं तर तुम्हीच घेतली. नाही, त्यातलं परत अजून जास्त तुम्हाला कुणाचं वाटतं? 40 आमदार आहेत, त्यातल्या 35 आमदारांनी सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्री व्हावं सही केली, 5 लोकांनी नाही केली. ते कोण 5 लोक याचा अंदाज अनेक लोकांना, मी नाव घेणार नाही. 2 नावं तुम्ही घेतली, बाकी 3 कोण? त्यात आता 2 खासदारच आहेत, अजून 5 आमदार आहेत. हे आपल्याला येत्या काळात शोधावं लागेल, पण 5 लोक नक्कीच आहेत. ते 5 मराठवाड्यातला एक आमदार आहे असं सांगायचंय का तुम्हाला, की 2 आमदार आहेत असं सांगायचं? ते 5. अच्छा, एक इकडे उदगीरला पण आहेत बरं का. बघा, लोकांच्या प्रतिक्रियेवरून लक्षात येतं. नाही, ते मंत्री आहेत. मंत्री होते ना, आता नाही आहेत.
माजी मंत्री आहेत, माजी मंत्री आहे. त्याच्यावरच समजून घ्या की त्यांचं त्या पक्षामध्ये किती वजन राहिलं. हे होते रोहित पवार, कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार, दमदार आमदार रोहित दादा. ज्या रोहित दादांना आपण असंख्य वेळा वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून बघत आलोय, ज्या रोहित दादांनी असंख्य पत्रकार परिषदांमध्ये अत्यंत पोटतिडकीने दादाच्या अपघाताची बाजू मांडलेली आहे आणि ते अजूनही लढत आहे. आत्ता मराठवाड्यामधल्या या प्रकट मुलाखतीतून एक प्रयत्न होता की त्यांना तसं का वाटतंय आणि त्याची कारणं काय आहेत आणि ते उलगडली जावी आणि मराठवाड्यातल्या पत्रकारांना रोहित दादा आणि अजित दादा यांचं नेमकं बॉन्डिंग काय आहे, ते बॉन्डिंग कुठल्या लेवलचं आहे ते कळावं, यासाठीचा हा मतसंवाद होता. आपण इथे आला आणि हा वेळ दिला. विशेष म्हणजे एकाही प्रश्नावर चिडचिड न करता आपण अतिशय शांतपणे उत्तरं दिली. आपले खूप खूप आभार.